नमस्कार. फायनली महा TET 2024ची अंतिम उत्तरसूची म्हणजेच फायनल आन्सर की वेबसाईटवरती जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात हे प्रसिद्धीपत्रकसुद्धा आपण पाहतोय. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की TETचा निकाल आहे फायनल, तो कधी लागणार आहे, कधी वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्याचबरोबर जे काय टॅट 2025चे जे वेध लागलेले आहेत, वास्तविक पाहता हे नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच याचं नोटिफिकेशन यायला होतं, ते आजही आलं नाही, ते कधीपर्यंत येऊ शकतं या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर मित्रांनो, डू सबस्क्राईब आणि सर्वांपर्यंत शेअर करा, कारण शिक्षक भरतीच्या हक्काच्या लढ्यासाठी हा यूट्यूब फॅमिलीचा चॅनल आहे. सो मित्रांनो, हे प्रसिद्धीपत्रक आपण प्रथमतः पाहूयात. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 आणि ही परीक्षा होती ती 10 नोव्हेंबर 2024 रोजी झाली होती आणि यासाठी जवळपास राज्यातील 3 ते 3.5 लाख उमेदवार बसले होते आणि त्यांनी ही परीक्षा अगदी आचारसंहिता असतानासुद्धा ही परीक्षा व्यवस्थित पार पडलेली आहे. आणि आता आपण या परीक्षेमध्ये ज्या हरकती साठी तारखा दिल्या होत्या त्या 16 डिसेंबर 2024पर्यंत पाठवण्यात सांगण्यात आलेलं होतं आणि त्या संदर्भात 11 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्धीपत्रकसुद्धा काढण्यात आलं होतं. आणि आता ही जी आन्सर की वेबसाईटवरती दिसत आहे त्याच्या संदर्भात कोणतेही आक्षेप किंवा निवेदनं स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे मित्रांनो, फटाफट तुमची उत्तर तालिकाची जी बारकोड कॉपी आहे ती घ्यायची आहे आणि वेबसाईटवरतून तुमचं चेक करायचं आहे, ते म्हणजे तुम्ही यामध्ये पास होणार आहात का. मित्रांनो, ओपनसाठी क्रायटेरिया आहे 55% टिल 60% आणि जे कॅटेगरीसाठी उमेदवार आहेत त्यांना मात्र याच्यामध्ये 5%चा आपल्याला याच्यामध्ये ग्रेस मिळतो. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की एकदा तुमची आन्सर की जर तुमच्या जी काही फायनल आन्सर की त्याच्यानुसार जर तुमचा स्कोर जर टॅली होत असेल तर मित्रांनो, TAIT 2025च्या तयारीला लागायला काहीच हरकत नाही आहे. कारण आता आपण पाहिलेलं आहे की CTETची आन्सर की सुद्धा 1 जानेवारीला नुकतीच जाहीर झालेली आहे, त्या संदर्भात हरकती मागवलेल्या आहेत. या महिन्यापर्यंत CTET 2024चा निकालसुद्धा लागणार आहे आणि TET 2024चा निकालसुद्धा या मंथ एंडपर्यंत तुम्हाला वेबसाईटवरती पाहायला दिसेल. आणि जे वेध लागत आहेत ते म्हणजे तिसऱ्या टेटचे. मित्रांनो, तिसरी टेट आहे ती त्याचं नोटिफिकेशन अगदी नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच यायला होतं कोर्टाच्या गाईडलाईननुसार, परंतु ते अजून आलेलं नाही आहे. कारण त्याचं रिझन असं आहे की अजून टॅट 2022ची जी सेकंड फेज आहे त्याच्या संदर्भातील कार्यवाही अजून सुरूच आहे. त्याच्या संदर्भातील अजून पूर्ण एक सेकंड फेज अजून होणं बाकी आहे आणि त्या संदर्भात शालेय विभागानं कोणतीही कार्यवाही म्हणूनच केलेली नाही आहे, परंतु तीसुद्धा यथावकाश लवकरच कंप्लीट करण्यात येणार आहे. कारण संच मान्यता 31 डिसेंबर 2024 रोजी कंप्लीट पकडण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर आता जे समायोजनचं काम चालू आहे ते कंप्लीट करून लवकरच टॅबसुद्धा आपल्याला पवित्र पोर्टलवरती पाहायला भेटणार आहे. आणि हे सगळं सुरू असताना तिसऱ्या टेटचे जे वेध लागलेले आहेत ते सुद्धा आता लवकरच आपल्याला सुरू होताना दिसेल. परंतु मित्रांनो, त्याच्या अगोदर आपण सध्या वास्तविकता अशी आहे की कोर्टामध्ये केससुद्धा त्या संदर्भात दाखल झालेली आहे आणि आता शासनाला पर्याय राहिलेला नाही आहे की TETचा निकाल या मंथमध्येच अगदी येत्या 15 दिवसात लावून तिसऱ्या टेटचं नोटिफिकेशन लवकरच येणार आहे. जेव्हा ते नोटिफिकेशन येणार आहे त्याच वेळेस आपल्याला पाहतोय की ते नोटिफिकेशन आल्यानंतर पुढच्या 2 महिन्यामध्ये टॅट 2025 होणार आहे. आपण या संदर्भात पाठीमागचा संदर्भ घेतला तर नोव्हेंबर 2021 मध्ये ही नोटिफिकेशन आलं होतं, तेव्हा मार्च-एप्रिल 2022 मध्ये टॅट दुसरी टेट झाली होती 2022ची जी आपण बोलत आहोत ते. आणि त्याच संदर्भात आता सुद्धा हा मार्ग मोकळा झालेला आहे. सो मित्रांनो, आपण आत्तापर्यंतचा शिक्षक भरतीचा इतिहास पाहिलेला आहे. मार्क्स जर तुम्हाला चांगले असतील तर मात्र शिक्षक होण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. IBPS पॅटर्ननुसार सध्या तरी परीक्षेच्या सराव करायला सुरुवात करा. पवित्र पोर्टलद्वारे तिसरी टेट होणार आहे, यामध्ये कोणतंही दुमत नाही आहे. या संदर्भातील पुढचे अपडेट्स तुम्हाला चॅनलवरती मिळतील आणि यासाठी तुम्ही फक्त आता सध्या आन्सर कीसाठी वेबसाईटवरती जायचं आहे आणि आपली आन्सर की एकदा चेक करायची आहे. आणि जर TETमध्ये जर तुम्ही पास होण्या इतपत जर तुमच्याकडे मार्क्स असतील, तुम्ही जर मिनिमम
क्वालिफाईंग क्रायटेरिया जर कंप्लीट करत असाल तर मित्रांनो तुम्हाला बाकीच्या गोष्टीचा कोणताही विचार करण्याची गरज नाही आहे. आणि जी सूट EWS उमेदवारांना देण्यात आलेली आहे 5% सूट, तीच उमेदवार सध्या जी SC-BC आरक्षण लागू होते त्यांनासुद्धा येणाऱ्या काळामध्ये ती सूट भेटणार आहे. सो स्टे कनेक्टेड. आणि ही जी परीक्षा असते ती फक्त क्वालिफाईंग क्रायटेरिया असते, याच्यामध्ये कोणतंही मेरिट नसतं. सो त्या पद्धतीने तुम्ही जर याच्यामध्ये कमी मार्क्स मिळाले तर पुढच्या TETसाठी सुद्धा तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. थँक्स फॉर वॉचिंग.